देखिए बच्चों, आज हम पाठ पढ़ने जा रहे हैं दादास पत्र। दादा है ना बड़ा भाई, उसको खत लिख रही है एक बहन। कौन से तारीख को खत लिखा है देखो, 25/1/2017। इसको ध्यान में रखना है खत लिखते समय। त्याच्यानंतर आहे, प्रिय दादा, सप्रेम नमस्कार दादा, कालच मी सहलीला जाऊन आले. अरे इतकी मजा आली, काय सांगू. या महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे आमच्या शाळेत पक्षासंबंधीची चित्रफीत दाखवली. ती पाहून आणि तेव्हा आई दादाने सांगितलेली माहिती ऐकून यावर्षी शाळेची सहल एखाद्या अभयारण्यात न्यायची असा हट्ट आम्ही शिक्षकांजवळ धरला. देखो इस परिच्छेद में पहले क्या लिखा है कि सहल यानी क्या पिकनिक पे गए थे सभी विद्यार्थी. कहाँ गए थे तो वो लोग अभयारण्य यानी जहाँ पशु पक्षी प्राणी रहते हैं, उसके लिए खास जगह रखती है जंगल, उसे बोलते हैं अभयारण्य. और उसकी जानकारी कहाँ से वो लोग बताई थी. ताई दादा, ताई यानी बड़ी दीदी, दादा यानी बड़ा भाई. पक्षा संबंधी चित्रफीत यानी उनको छोटा चित्रपट भी उसके ऊपर पिक्चर फिल्म दिखाई गई थी. तो बच्चों ने क्या कहा कि हम लोग भी हट्ट यानी जीत की कि हम लोग भी पिकनिक जाएंगे. उनके टीचर के पास उन्होंने प्रस्ताव रखा. उसके बाद देखिए, सहलीच्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो. सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नाणाज गावाजवळ माळढोक अभयारण्य आहे. ठरलेल्या वेळी आम्ही तेथे पोचलो. अभयारण्यातून फिरत असताना सर सांगत होते की भारतातून होणाऱ्या मार्गावर असलेल्या माळढोक हे अत्यंत देखण्या पक्षाला वाचवण्यासाठी वनविभागाने अभयारण्य घोषित केले आहे. कोणत्या पक्षाला? माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे, वो किसान का दोस्त है. वे किसान का दोस्त उनको क्यों कहा है तो देखो, कारण शेतातील किड्यावर तो गुजराण करतो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालतात. देखो इसको मित्र क्यों कहा गया है, जो खेती में जो कीड़े लगते हैं उसी के ऊपर उसका गुजारा होता है. और ये पक्षी साल में 2 बारी अंडा देता है. त्याची संख्या कमी आहे. शिवाय इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तोडवली तर संख्या आणखीनच कमी होते. यानी किसी और ने भी उसका अंडी को खराब किया तो और भी संख्या कम हो जाती है. देखो दादा, आम्ही माळढोक पक्षी अगदी जवळून निरखून बघितला. काय त्याचा रंग, काय त्याची चोच. इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधी बघितला नव्हता. माळढोक पक्षावर आम्ही चंडोल, माळ टिटवी जैसे इतर पक्षी पाहिले. उन्होंने कौन से पक्षी देखे उसको याद रखना है. देखो, चंडोल एक पक्षी का नाम आहे, माळ टिटवी. आमच्या शिक्षकांनी माळढोक पक्षाचे फोटो कॅमेऱ्यात टिपले. पक्षाचे फोटो काढण्यापूर्वी वन खात्याची पूर्वपरवानगी घ्यावी लागते हे आम्हाला नव्याने समजलं. अगर किसी के हम लोग जाते हैं मतलब घूमने, तो जिधर भी पिकनिक स्पॉट पे, तो हमें उनकी पहले परमिशन लेनी पड़ती है फ़ोटो निकालने के लिए. आगे देखो, पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. ये पक्षी है पर्यावरण को संतुलित रखने का अविभाज्य घटक क्यों कहा है. देखो, प्रदूषण टाळण्यात, बियांचे वहन करण्यात त्याची प्रमुख भूमिका असते. यानी पक्षी जो रहते हैं वो क्या होते हैं, देखो वो प्रदूषण तो कम करते हैं. और दूसरी बात है कि जो बीज जो होता है उसका वहन करने में, यानी पक्षी उसका भी प्रमुख भूमिका निभाते. हे आमच्या सरांनी सांगितले. आम्हाला पटलं. आमची सहल अविस्मरणीय झाली. दादा, अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली, कारण तुलाही पक्षी आवडतात. इकडे मी आई बाबा मजेत आहे. तू कसा आहे, तुझा अभ्यास कसा सुरू आहे. पत्र मिळतात तुझी खुशाली कळव. आम्ही तुझ्या पत्राची वाट पाहत आहोत. तुझी बहीण आयशा. देखो, तुझी बहन के बाद सोलपेरा में आयशा.
तो खत लिखते समय हमें क्या क्या ध्यान में रखना है, ये आपको ध्यान में रखना है। ओके।